दीपेश ऑप्टिक्स कम्प्युटरद्वारे डोळे तपासणी. ॲड्रेस परिश्रम बिल्डिंग, गॅलेक्सी फोटो स्टुडिओ शेजारी, नवीन पोसरी रोड, मोहपाडा, रसायनी. टोपरा दत्तात्रय शिंदे. कोण ग्रामपंचायतीत नवीन कचरा घंटागाडीचे लोकार्पण. आचारसंहिता संपताच कामाला गती. ग्रुप ग्रामपंचायत कोण यांच्या वतीने गावातील स्वच्छता व्यवस्थेला अधिक सक्षम करण्याच्या उद्देशानं खरेदी करण्यात आलेल्या नवीन कचरा गाडीचे लोकार्पण गुरुवार दिनांक 12 फेब्रुवारी रोजी दुपारी उत्साहात पार पडले. नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्या हर्षदा अतुल घरत यांच्या शुभ हस्ते व ग्रामस्थांच्या साक्षीने हा सोहळा संपन्न झाला. ग्रामपंचायत कार्यालयासमोर आयोजित कार्यक्रमात सरपंच अश्विनी जितेश शिसवे, उपसरपंच निकिता आदेश घरत, माजी उपसरपंच सविता कैलास म्हात्रे, सदस्य दीपक धाया म्हात्रे, अक्षय मारुती घरत, साहिल बाबूराव म्हात्रे, धनराज नामदेव बडे, सदस्या नीता नितीन म्हात्रे, अस्मिता अमित गायकर, संजय जाधव, ताईबाई बाळकृष्ण पाटील, अंजनी अनंत पाटील, ग्रामसेवक रमेश तारेकर यांच्यासह माजी उपसरपंच जितेश बाळाराम शिसवे, वाहतूक विभाग अध्यक्ष अतुल मारुती घरत, कैलास गोपाळ म्हात्रे, नितीन नथू म्हात्रे, आदेश नारायण घरत, संतोष रामदास गाताडे, मारुती नामदेव घरत, आनंद कोंडिलकर, विनायक नारायण शिसवे तसेच ग्रामपंचायत कर्मचारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यामुळे खरेदी करूनही गाडीचे लोकार्पण तात्काळ करता आले नाही. प्रशासनिक नियमांचे पालन करत ग्रामपंचायत समितीने संयम पाळला. निवडणूक प्रक्रिया पूर्ण होऊन आचारसंहितेचे निर्बंध हटताच हा लोकार्पण सोहळा पार पडला. गावातील घरोघरी निर्माण होणारा ओला व सुका कचरा वेळेवर व योग्य पद्धतीने संकलित व्हावा, गाव स्वच्छ, सुंदर व निरोगी राहावे या उद्देशानं ही नवीन गाडी खरेदी करण्यात आली आहे. स्वच्छ गाव सुंदर गाव ही संकल्पना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी ग्रामपंचायत व ग्रामस्थांचे संयुक्त सहकार्य आवश्यक असल्याचे यावेळी मान्यवरांनी सांगितले. ग्रामस्थांनी ओला व सुका कचरा वेगळा करून देण्याचे आवाहन करण्यात आले. लोकार्पणानंतर ग्रामपंचायत कार्यालयात मान्यवरांचे शाब्दिक स्वागत करण्यात आले. यावेळी नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्या हर्षदा अतुल घरत यांचा माजी उपसरपंच सविता कैलास म्हात्रे यांच्या हस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच वाहतूक विभाग अध्यक्ष अतुल मारुती घरत यांचा कैलास गोपाळ म्हात्रे यांच्या हस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अशोक घरत यांनी केले. ग्रामस्थांनी या उपक्रमाचे स्वागत केले. कुलाबा प्रभात लाईव्ह साठी रसायनी राकेश खराडे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी, तसेच प्रदेश अध्यक्ष चव्हाण साहेब, तसेच आमदार महेश शेठ बालदी साहेब, तसेच प्रशांतदा ठाकूर साहेब मार्गदर्शनाखाली अशीच ही विकासाची घोडदौड आहे. म्हणजे भाजपची सबका साथ सबका विकास जो नारा आहे त्या पद्धतीने आम्ही सगळ्यांना घेऊन, सर्व आम्ही मंडळींना सर्व सोबत घेऊन, सर्व समाजाच्या सर्व घटकांना घेऊन आम्ही विकास कामं आता चालू केलेली आहेत. आणि असेच दिवस रात्र अहोरात्र यांच्या मार्गदर्शनाखाली, आमच्या वरिष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही अहोरात्र झटत राहणार आहोत आणि कार्य करत दाखवून देणार आहोत. तर आता त्याचा प्रत्यय म्हणून आज घंटागाडीचं उद्घाटन झालेलं आहे. तेच त्याचा प्रत्यय समजून केला का आता कोणत्याही कामाला आता ब्रेक लागणार नाही. कारण भाजप म्हणजे सबका साथ सबका विकास आहेच. आणि इथल्या कार्यकर्त्यांना आता जोश एवढा आलेला आहे का आम्ही त्यांचा जोश बघून आम्ही विचार करतोय की आम्हाला आता म्हणजे काम केल्याशिवाय गत्यंतर नाही. कारण एवढा विक्रमी मतांनी विजय दिलेला आहे. तर आता आम्हाला आराम करणं आहे, लोकांची सेवा करण्यासाठी जो वेळ दिला आहे त्याच्यासाठीच आम्ही घालवणार आहोत आणि त्यासाठीच आम्ही प्रयत्न करणार आहोत.